हाय फ्रेंड्स, मी प्राजक्ता. चॅट कॉर्नर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या सोबत गप्पा मारण्यासाठी अशी एक अभिनेत्री आहे जिने आपल्याला भरपूर हसवलेलं आहे आणि रडवलं सुद्धा. 90च्या दशकामध्ये मराठी चित्रपट सृष्टीमध्ये लीडिंग अभिनेत्री त्या होत्या. फक्त मराठीच नाही तर हिंदीमध्ये देखील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केल्या. पण अचानक त्यांनी एक्झिट घेतली आणि थेट अमेरिकाच गाठली. असं का झालं हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता. मात्र काही काळाच्या विश्रांतीनंतर त्यांची पावलं पुन्हा एकदा मुंबईकडे वळली आणि पुन्हा एकदा त्यांच्यासाठी म्हणून चित्रपटांची निर्मिती झाली. मी ज्यांच्याबद्दल बोलतीये किंवा अगदी जिच्याबद्दल बोलतीये ती आपल्या सगळ्यांची लाडकी आणि आजही अनेकांच्या दिल की धडकन अश्विनी भावे आपल्याबरोबर आहे. अश्विनी, खूप खूप स्वागत. थँक्यू. म्हटलं की अजूनही अनेक म्हणजे माझ्या वयाची मुलं सुद्धा अश्विनी भावे म्हटलं की असं करतात की म्हणजे खरंच एक काळ होता जो मोहून टाकलं होतंस तू आणि त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा तू वेगळ्या भूमिकांमधून आम्हाला समोर येतेस किंवा वेगळ्या भूमिकांमधून दिसतेस, तरी देखील तेवढीच प्रॉमिसिंग आणि तेवढीच म्हणजे अजूनही असं वाटतं की खरंच ही अश्विनी भावे तीच आहे जिने हिनामध्ये आम्हाला सगळ्यांना मोहून टाकलं होतं. आणि आता मांजा हा चित्रपट येतोय. मांजाचे आम्ही जे प्रोमोज बघितले त्यामध्ये देखील तेवढीच यंग आणि गॉड. But I'm not trying to look any which way. कॅरेक्टर जशी असेल तसं मी दिसावं आणि तसं वागावं एवढीच माझी अपेक्षा असते. अँड दॅट्स ऑल आय डू. पण आता मी म्हटलं तसं की तुझ्यासाठी म्हणून चित्रपटांची निर्मिती होतीये. तू अमेरिकेत गेलीस, त्याच्यानंतर मधला काळ बराच गेला आणि त्यानंतर आता खास तुझ्यासाठी म्हणून वेगवेगळे चित्रपट येत आहेत. तू तेवढ्यासाठी म्हणून मुंबईमध्ये येतेस. सो मांझ्याबद्दल आधी आपण बोलूयात आणि मग तुझे आधीचे चित्रपट आणि अगदी हिनापर्यंत आपण जाऊया. शुअर. मांझाचा अनुभव कसा होता, चित्रपट कसा मिळाला आणि कशा पद्धतीची ही तुझी भूमिका आहे मांझामधली? मांजाचा अनुभव खूप सुंदर होता. लोकेशन छान होतं, युनिट अतिशय फ्रेंडली होतं. त्याच्यामुळे फॉर मी इट वॉज वेकेशनिंग. आय वॉजंट वर्किंग, आय वॉज जस्ट हॅव्हिंग फन. आणि भूमिकेबद्दल सांगायचं तर खूप छान मध्यवर्ती अशी भूमिका आहे. मध्यवर्ती म्हणण्यापेक्षा पिव्होटल. तिच्या खांद्यावरती ती संपूर्ण फिल्म फिरते आहे आणि त्या दोन्ही मुलांची सुद्धा फार सुंदर त्याच्यामध्ये कामं आहेत. अर्थात दे आर द लीड्स आय वुड से, अँड आय एम जस्ट गिविंग देम अ गुड बॅकबोन. खूप सुंदर पालक आणि मुलं यांच्या संवादावरची ही फिल्म आहे. त्यामुळे ती करताना कुठेतरी मी माझ्या मुलांचं संगोपन ज्या पद्धतीने केलं ते कुठेतरी पडताळून पाहत होते. कुठेतरी असं वाटत होतं की आपण केलं ते बरोबर होतं. सो देर वॉज सम अश्युरन्स दॅट वॉट आय डिड वॉज राईट. सो इट वॉज अ मिक्स कॉम्बिनेशन. आय लर्न्ड न्यू थिंग्स while doing the film, while having discussions with Jatin and आत्तासुद्धा सायकियाट्रिस्ट जे आनंद नाडकर्णी आहेत त्यांनी फिल्म पाहिली आणि त्यांना प्रचंड ती आवडली. आणि त्यावेळेला असं वाटलं की ते बोलताना अरे आपण बरोबर काम केलंय. पण असा काही अनुभव आलेला होता तुझी मुलं वाढवत असताना तुला? प्रत्येक पालकांना येतो. त्यात काही नवीन असं काही नाही. कारण पालकत्व कसं असावं किंवा हाऊ पेरेंटहूडवर कुठलाही कोर्स नाही आहे. आणि मुळात कुणीही काही सांगितलं तरी तुमच्या मुलाचं जो स्वभाव असतो त्याच्या कपॅसिटीज असतात किंवा त्याचे जे पिटफॉल्स असतात ते फक्त प्रत्येक आईलाच माहिती असतात. आणि त्या बरहुकूम असं कोणी सांगत नाही की असं करा म्हणजेच बरोबर होईल. सो देर इज नो परफेक्ट वे. सो इट्स अन एक्सपेरिमेंट अँड आय थिंक आय डिड गुड. येस. आपण थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जाऊयात. आता माझ्याबद्दल बोललो, जसं की मी मगाशी सुरुवातीला सांगितलं की अचानक तुझी एक्झिट झाली आणि अचानक असं कळलं की अश्विनी भावे आता नाहीये, अश्विनी भावे अमेरिकेत असणार आहेत. नेमकं काय घडलं होतं तेव्हा आणि अचानक का अमेरिका? आय जस्ट मेट समबडी आय लव्ड. किशोरजी माझी भेट झाली होती बंधन ह्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये, ज्यात जॅकी श्रॉफ आणि सलमान खान, सलमानसाठी गाजलेला चित्रपट आहे तो. आणि आम्ही भेटलो, आम्ही गप्पा मारल्या एकमेकांशी. तो खूप बुद्धिमान आहे, धडाडीचा बिझनेसमन आहे आणि आमच्या दोघांचे संस्कार एकच आहेत. क्या तो जरी हैदराबादला वाढलेला असला आणि मी मुंबईत, संस्कार एक असल्या कारणाने देर इज सम काइंड ऑफ फॅमिलियारिटी. आणि आय जस्ट डिसाइडेड दॅट्स इट.
नाही, पण एवढं ब्राईट करिअर असताना, तू एवढं छान काम करत असताना तुझ्यासाठी इट्स गुड टू एक्झिट ॲट द राईट टाइम, इजंट इट? दॅट्स हाऊ यू गाईज स्टील लव्ह मी. ऍक्च्युली खरंच म्हणूनच टिकून राहून लोकांना कंटाळवाणं होण्यापेक्षा वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी केलेल्या चांगल्या असतात. पण दॅट्स माय अपब्रिंगिंग. पण म्हणून मी केलं असं नाही, पण इट जस्ट सो हॅपन. मी भारत सोडून कधी अमेरिकेला जाईन असं अमेरिकेचं काहीही फॅसिनेशन मला नव्हतं आणि मी असा कधीच विचार केलेला नव्हता. फक्त मला एक होतं की मला ॲट सम पॉईंट करिअरच्या ॲट सम पॉईंट मला संसार करायला आवडेल आणि त्याच्यात संसारात सुद्धा ज्या पद्धतीने मी माझ्या अभिनय क्षेत्रामध्ये झोकून देते तसंच तिथं सुद्धा झोकून द्यायला मला आवडेल, एवढंच माझ्या डोक्यामध्ये होतं. आणि सुदैवाने मला अशी व्यक्ती भेटली जिच्याबरोबर पुढचं उर्वरित आयुष्य घालवावं असं मला वाटलं. आणि अँड देन वन्स यू मेक दॅट डिसिजन यू डू वॉट एव्हर इट टेक्स, राईट? तर तो US ला राहणार होता, स्थायिक होता. आणि फॉर मी एनिवे मी ब्रेक घेणार आहे कुटुंबासाठी किंवा लग्नासाठी हे मी ठरवलेच होतं. त्याच्यामुळे भारत काय आणि US काय, इट वॉज अ लिटल डिफिकल्ट, कारण ते संस्कार वेगळे असतात, तिथलं कल्चर निराळं असतं. करेक्ट. सो बट एकदा निर्णय घेतल्यानंतर वॉट एव्हर इट टेक्स यू जस्ट अडजस्ट. नाही, आणि तो डिसिजन किती छान होता हे तू आत्ता सांगतेस त्याच्यावरून कळतंय की तू ते खूप एन्जॉय केलेलंस तिथे असणं किंवा घरातल्या सगळ्या गोष्टी पाहणं. पण तिथेही तू काही शांत बसली नाहीस, म्हणजे तू अगदी फक्त घर, मुलं, नवरा असं झालं नाही. तर तिथे गेल्यानंतर एवढं म्हणजे इंडस्ट्रीमध्ये एवढी वर्ष काढल्यानंतरही असं का वाटलं की आपणही फिल्म मेकिंग परत शिकावं? अमेरिकेत जाऊन पुन्हा एकदा तिथे तिने शिक्षण घेतलेलं आहे, त्याबद्दल थोडंसं प्रेक्षकांना सांग. आणि असं का करावं वाटलं यामागचं कारण हे सांग. कारण फार प्रॅक्टिकल होतं. मला एक नवीन शिकायला आवडतं, मला भयंकर उत्सुकता असते काहीही नवीन शिकायचं असलं तर. सो दॅट वॉजंट द रिअल क्रायटेरिया. मला रडत बसायचं नव्हतं की आता माझा लाईमलाईट चुकतोय आणि बाकीच्या खूप नवीन नवीन मुली माझी जागा घेत आहेत, आणि असं मला अजिबात रडत बसायचं नव्हतं, कारण तो माझा स्वभाव नाही. म्हणून मी त्याच्यावर मार्ग काढला होता. मी आणि किशोरनी मिळून ठरवलं की किशोरचं म्हणणं होतं की यू गो बॅक टू स्कूल म्हणजे कॉलेज, वॉट एव्हर इट इज. शिक्षणामध्ये मन रमतं माणसाचं, आणि मला असं वाटलं की मला जे आवडतं तेच मी शिकत होते आणि मनाची कवाडं उघडी करत होते. मी कधीही अभिनयाचं आणि कुठल्याच गोष्टीचं शिक्षण प्रॉपरली आय एम नॉट म्हणजे फिल्म स्कूलमध्येही गेलेली नाही आणि नाट्यशास्त्रही शिकलेली नाहीये. आय लर्न एव्हरीथिंग ऑन द जॉब थँक्स टू ऑल द को ॲक्टर्स अँड ग्रेट डिरेक्टर्स दॅट आय गॉट टू चान्स टू वर्क विथ. आणि म्हणून मी असं ठरवलं की ते नवीन शिकताना माझं मन रमेल आणि नकळतपणे तुम्ही त्या कल्चरमध्ये सामील होता. करेक्ट. घरामध्ये बसून ते कल्चर पाहणं याची संधी मला मिळाली नसती. सो आय थॉट इट वॉज अ ग्रेट मॅच अँड आय ॲब्सोल्युटली एन्जॉयड. इट वॉज डिफिकल्ट इन द बिगिनिंग. किती वर्षांचा होता कोर्स? 4 वर्षाचा डिग्री कोर्स होता. आयुष्यभर 4 वर्ष पूर्ण केली. येस. आणि मी एकही दिवस त्याचा बुडवला नाही, बिकॉज तो माझा स्वभाव आहे की मला असं खाडा करायला आवडत नाही कुठल्याच बाबतीत, वेदर इट इज ॲक्टिंग ओर एनिथिंग दॅट आय एम डुईंग. पण आत्ता म्हणजे त्या ब्रेक नंतर जवळपास 10 वर्षांचा ब्रेक झाला आणि मग पुन्हा एकदा अश्विनीची पावलं मुंबईकडे वळली. सो त्या 4 वर्षांमध्ये जे काही शिकलीस त्याचा आत्ता असं वाटतं की येस त्याचा फायदा होतोय किंवा त्याचा आता उपयोग होतोय, कारण आता टेक्नॉलॉजी इतकी बदलली आहे? टेल फॉर शुअर. ओके. कारण मला असं वाटतं टेक्नॉलॉजी लिटरली दर 4 वर्षांनी बदलते. मी 2002 मध्ये ग्रॅज्युएट झाले. त्यावेळेला मला आनंद मिळाला की मी प्रो टूल्सवरती साऊंड एडिटिंग करू शकत होते. अद्ययावत ॲविडवरती मी फिल्मचं एडिटिंग करू शकत होते. आय लर्न्ड ॲक्च्युअल फिल्म एडिटिंग कसं असतं, म्हणजे तुकड्या तुकड्याची फिल्म जोडून जे पूर्वी करत होते. सो आय लर्न्ड अ ग्रेट डील आणि कीपिंग माय माइंड ओपन टू न्यू थिंग्स हे मी तिथे शिकले. पण त्याचा डिरेक्टली असा अभिनयामध्ये मला वापर होतो आहे की नाही हे मला माहिती नाही. आय कांट रिअली फॉर शुअर की हे एक्झॅक्टली ही गोष्ट मी इथे शिकले आणि ही इथं वापरली. बट इट्स पार्ट ऑफ ग्रोईंग अँड आय ग्रो अँड आय एम ग्लॅड आय डिड.
अमेरिकेत तू होतीस, माधुरीही त्या काळात अमेरिकेत होती, म्हणजे अजूनही ती असते, तुझ्यासारखं ती जाते येते, या गोष्टी चालू असतात. तर तिथे तुमच्या दोघींची कशी भेट झाली आणि त्या भेटीबद्दल लोकांना देखील खूप ऐकायला आवडेल. माधुरी आणि मी आधीपासूनच एकमेकांना ओळखत होतो, कारण आम्ही संपूर्ण एक वर्ल्ड टूर आम्ही एकत्र केली. तिचं प्रोडक्शन होतं ते, आणि हे होतं म्हणजे बॉलिवूडचे मेगा शोज जे असतात, जे आम्ही जगभर करायचो, त्याच्यामध्ये आजावे माही नावाचं गाणं जे माझं खूप लोकप्रिय आहे, त्या गाण्याने मी तिचा प्रत्येक शो ओपन करत असे. आणि अगेन एकाच संस्कारात वाढलेले आम्ही आहोत, आणि शी इज व्हेरी डाऊन टू अर्थ, आणि वी जस्ट हिट ऑफ. आणि एक म्युच्युअल रिस्पेक्ट असतो, तिला माझ्या कामाविषयी, मला तिच्या कामाविषयी, आणि प्रोफेशनलिझम अँड जस्ट द वे शी कॅरीज हरसेल्फ, आणि सेम रिस्पेक्ट तिला माझ्याविषयी आहे. दॅट्स हाऊ रिलेशन्स ग्रो. अर्थात आम्ही काही अगदी रोज उठून एकमेकींना फोन करतो असं मी मुळीच म्हणणार नाही, कारण एव्हरीबडी इज अ बिझी पर्सन अँड यू माइंड ईच अदर्स प्रायव्हसी. करेक्ट. पण आमच्यात घरोबा आहे, आणि तिला मी अमेरिकेत असताना तिची बहीणसुद्धा मी जिथे राहते तिथे जवळपास राहते. त्याच्यामुळे आम्ही ती आली की भेटतो, बोलतो, जसं शक्य असेल तसं वी कीप इन टच. एक छोटासा ब्रेक घेऊयात. अश्विनी भावे बरोबरच्या या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत. अजून बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, खूप गप्पा मारायच्या आहेत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा चॅट कॉर्नर. अगदी आपण मगाशी तू बोलताना माधुरीचा उल्लेख झाला तेव्हा हिनाचा उल्लेख केला. आम्हाला सगळ्यांना म्हणजे अजूनही ते गाणं बघितल्यानंतर पाय थिरकतात, आणि त्यातलं तुझा डान्स बघितल्यानंतर असं वाटतं की म्हणजे भन्नाट ही अभिनेत्री. सो हिनाच्या आठवणींबद्दल काय सांगशील? पहिला तुझा हिंदी चित्रपट डेब्यू तू करतेयस, आणि लीडला तुझ्या समोर ऋषी कपूर. आय वुड से मी गौतमकडे, म्हणजे मी आधी बोलले देखील असेल इंटरव्ह्यूजमध्ये, आय डोंट वॉन्ट पीपल टू गेट बोर्ड ऑफ दॅट स्टोरी. पण गौतम राजाध्यक्ष बरोबर मी चंदेरीसाठी फोटोशूट करत असताना डब्बूजींचा, म्हणजे रणधीर कपूर जे दिग्दर्शक आहेत त्या चित्रपटाचे, त्यांचा फोन आला होता, आणि ते एका मुलीच्या शोधात होते, चांदनी ज्या कॅरेक्टरचं नाव आहे. आणि गौतमला ते विचारत होते, क्या करे, वी आर स्टील लुकिंग. तर गौतम पटकन आतमध्ये आला, तुझा फोटो पाठवू का मी? आय थिंक पाठवतोच. म्हणजे माझा डिसिजन त्यांनीच घेतला आणि त्यांनीच फोटो पाठवला, बिकॉज आय वॉजंट व्हेरी कीन. कारण त्यावेळेला आरकेचं नाव आणि त्याच्याबरोबर येणारं सगळं बॅगेज, आय वॉज व्हेरी अवेअर ऑफ दॅट. आणि ते आपल्याला कितपत पार पाडता येईल सगळं ह्याच्याबद्दल मला खूप शंका होती. त्याच्यामुळे गौतमनी पाठवला. त्याच्यानंतर मला वाटतं त्यांनी कळत नकळत हा चित्रपट पाहिला, आणि मग त्यांनी मला स्क्रीन टेस्ट करता बोलावली. आय वॉज नेव्हर अफ्रेड ऑफ स्क्रीन टेस्ट. म्हणजे बाजूला कुणीही कलाकार असले तरी आपल्याला आपली स्क्रिप्ट माहिती असलं आणि अपेक्षा दिग्दर्शकाची काय आहे हे माहिती असलं की काही फारसा अवघड जात नाही. तेवढी मला ॲक्टिंगची बॅकग्राऊंड ऑलरेडी होती, आणि रंगभूमीवरती त्याची जडणघडण झाल्यामुळे ती काही भीती नव्हती मला. बट मला आल्हाद ह्याचा वाटला की त्यांनी मला इतकी सुंदर ट्रीटमेंट दिली की मला असं वाटलं मी म्हणजे त्यांना कोणी यक्कश्चित एक मराठीतली एक छोटी अभिनेत्री असं वाटेन, असं काही नव्हतं. आरकेमध्ये म्हणजे राज कपूर नाही, त्यांच्याही वडिलांच्यापासून रंगभूमीबद्दल अत्यंत, रंगभूमीच्या प्रत्येक कलाकाराबद्दल खूप रिस्पेक्टनी त्यांना वागवलं जातं, आणि त्याच रिस्पेक्टनी आणि प्रेमाने मला वागवलेलं. पण अनुभव कसा होता पूर्ण शूटिंगचा? इट वॉज फॅन्टॅस्टिक, अनफॉरगेटेबल एक्सपिरियन्स. वेदर इट वॉज म्हणजे को-आर्टिस्ट तर ऋषी कपूर, आय यूज टू बी अ फॅन ऑफ ऋषी कपूर. आय एम इन सच अ फाईन ॲक्टर. त्याला रिदमचा सेन्स आहे, तो दिसायचा सो क्यूट, आणि तो अत्यंत इम्पल्सिव्ह ॲक्टर आहे. म्हणजे असं मेथड ॲक्टर, असं ओझं घेऊन जगणारा असा अजिबात नाही आहे तो. त्याच्यामुळे असं स्फुरलं की ॲक्टिंग करतो तो, इतका सहज आहे. आणि त्याच्या कव्वालीज, हम किसी से कम नहीं मधली त्याची गाणी ही सगळी मला मुखोद्गत असायची. त्याची प्रत्येक ॲक्शन मला पाठ होती, आणि त्याच्यामुळे त्याच्याबरोबर काम करताना आय वॉज फॅसिनेटेड. पण मग पहिल्या शॉटला असं काही झालं की
म्हणजे आपण ज्याचे फॅन आहोत त्याच्याच बरोबर आपण काम करतोय तेव्हा कुठेतरी हरवल्यासारखं वगैरे असं काही? नाही नाही नाही, आय वॉज व्हेरी मच अवेअर ऑफ द चॅलेंज इन फ्रंट ऑफ मी. माझी त्या चित्रपटामध्ये सेकंड लीड होता माझा, आणि संपूर्ण चित्रपट हा झेबा बख्तियारवरच आधारलेला होता, पब्लिसिटी सकट. आणि सो मला खूप रिस्पॉन्सिबिलिटी होती, कारण आय वॉज रिप्रेझेंटिंग इंडिया. सो पण ती माझा म्हणजे लिहिलेलं माझा रोलही खूप छान होता. आणि दे आर ऑल व्हेरी कोऑपरेटिव्ह. मोर दॅन एनिथिंग एल्स, डब्बू कपूर, ही इज अ जेम ऑफ अ पर्सन. ही इज माय हगिंग बेअर. कधीही जावं आणि त्याला धडक जाऊन मिठी मारावी, इतका तो गोड माणूस आहे. त्याच्यामुळे ऋषीजी जेवढे सोडा वॉटरच्या बॉटलमधनं असं काहीतरी वरती येत असतं तसे त्या स्वभावाचं आहे. तितकाच डब्बू अत्यंत शांत, समजून घेणारा आणि तुम्हाला कम्फर्ट लेवल देणारा. आणि माझ्या मेकअपला मिकी कॉन्ट्रॅक्टर होता. हू एल्स डू यू वॉन्ट, यु नो. सगळं आय नो, आय मीन सगळं असं जुळून आय वॉज ब्लेस्ड. माझे कॉस्ट्युम नीतूजी करत होत्या, नीतू सिंग स्वतः. And she was so loving, and till date she is loving and caring. So I'm fortunate. अगदी अजून मागे जायचं म्हटलं तर आता तुझ्या लोकांबरोबर काम करते सगळे यंगस्टर्स आहेत, म्हणजे डिरेक्टर पासून तुझे को आर्टिस्ट सगळे, आणि हे ते आत्ताचे को ऍक्टर्स आणि पूर्वीचे तुझे को ऍक्टर्स, यांच्यामध्ये काही फरक जाणवतो तुला? काही क्वचित वेळा आय डू फील अ बिट ऑकवर्ड टू, कारण त्यांचे रेफरन्सेस थोडे निराळे असतात. काही वेळेला मी बाहेर जाऊन परत येत असते, त्याच्यामुळे आत्ताचे नवीन स्टार्स आणि आत्ताच्या हॅपनिंग गोष्टी काही वेळेला माहीत नसतात. काही वेळेला स्लँगसुद्धा माहिती नसते. सो इट्स अ लर्निंग. एव्हरी टाईम आय कम आय लर्न, अँड इट्स एन्जॉयबल. बट आय ॲब्सोल्युटली एन्जॉयड वर्किंग विथ रोहित आणि सुमित. मी त्याचं स्क्रीनचं नाव विकी माझ्या तोंडात येत होतं, पण त्या दोघांबरोबर कामं करताना खूप मला मजा आली. आणि मी आवर्जून नवीन आलेले चित्रपट पाहते, त्यामुळे आपल्याला नवीन जनरेशनच्या ॲक्टर्सची नावं माहिती होतात, त्यांच्या कामं माहिती होतात. आणि आय थिंक दे आर व्हेरी सॅव्ही अँड दे आर फॅन्टॅस्टिक ॲक्टर्स. सोशल मीडियाबद्दल तुझं काय मत आहे? म्हणजे तू तितकी ऍक्टिव्ह असते सोशल मीडिया? मी हळूहळू होते आहे. पूर्वी मी इतकी नव्हते, कारण काही वेळेला मला फार ते ओव्हरवेल्मिंग वाटतं. म्हणजे इंस्टाग्राम, फेसबुक, एक पेज, मग फॅन पेज, यु नो, आणि व्हॉट्सअपवर धडाधडा मेसेजेस येतच असतात. त्यामुळे काही वर्ष तरी मला, यु नो, बिईंग अ प्रायव्हेट पर्सन अँड लिव्हिंग लाईक अ नॉर्मल माणूस जसा जगतो तसं, त्यामुळे मला खूप एकदम स्वतःला त्या सोशल मीडियाला वाहून घ्यायला आवडत नाही. आणि यु नो, बिईंग प्रॅक्टिकल, माझी मुलं ह्या वयाची आहेत की आत्ता जस्ट ते सोशल मीडिया वापरायला लागलेले आहेत. काही थोडेसे वापरू का नको अशा सुद्धा शंकेमध्ये ते आहेत. सो आय एम व्हेरी माइंडफुल ऑफ वॉट आय पोस्ट, वॉट आय डू. I do not want anything else to rule my life. Whether it is social media, whether it is films, I want my piece of privacy. So I do maintain that. But मला खूप डिस्टन्स आवडतो, पण मला हेही सांगायला आवडेल की सोशल मीडियामुळे भारतामध्ये काय चाललं आहे, महाराष्ट्राच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय चाललं आहे, नाट्यसृष्टीत काय चाललं आहे, किंवा मी ज्यांच्याबरोबर पूर्वी कामं केली त्यांच्या आयुष्यात काय चाललं आहे, हे मला फेसबुकमुळे आणि सोशल मीडियामुळेच कळतं. सो आय रिअली एन्जॉय दॅट पार्ट. इट इज खूप जास्त झालं की नको वाटतं. इट्स अ बिट ओव्हरवेल्मिंग फॉर मी. आणि अगदी आता मराठीतले आपण चित्रपट त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर कळत न कळत असेल, अशी बनवा बनवी असेल, किंवा असंख्य, म्हणजे आता सरकारनामा आत्ताच येतोय तो, मांजा, या सगळ्यांबद्दल प्रत्येक भूमिकेमध्ये ना आम्हाला अश्विनी भावे, अरे असं बघितलंच नव्हतं हिला. म्हणजे अगदी काठापदराच्या साडीमधली, किंवा काही चित्रपटांमध्ये हॉर्स रायडिंग करताना देखील बघितलेलं आहे तुला. सो या प्रत्येक भूमिकेसाठी तू अशी वेगळी काही तयारी करतेस? आय गेस असं प्रत्येक काही जण तुम्हाला वेळ देतात तयारी करायला, काही वेळाला नाही देत. आता मी भैरवी नावाचा चित्रपट केला होता, त्याच्यामध्ये एका आंधळ्या मुलीची भूमिका मी करत होते, आणि त्याची दिग्दर्शिका अरुणा राजे होत्या. आणि त्यांची अशी इच्छा होती की आय शुड गो थ्रू काइंड ऑफ अ वर्कशॉप. सो दुबेजींबरोबर मी वर्कशॉप केलं होतं. दॅट वॉज अ
very different experience. Unlearning what you have learned and be aware and open to something new instructions. That's a skill every artist should have. आणि जेव्हा जेव्हा मला आता त्याच्यानंतर मी एक भूमिका केली होती आजचा दिवस माझामध्ये, तर अगदी छोटी, म्हणजे इट वॉज अ कॅमिओ, आणि तरी मी तो ॲक्सेप्ट केला होता कारण मला आवडली होती त्याच्यात एक. तर मी चंदूला म्हटलं, चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शक होते, त्याला म्हटलं की मला ह्या कॅरेक्टरला अजून काहीतरी कलर हवा असं वाटतं, तर मी थोडासा कोल्हापुरी ढंग ट्राय करू का? तर म्हणाला कर. अँड आय फाउंड पीपल, आय टॉक टू सो मेनी पीपल, पण प्रत्येकाचा मला ते काही कॅरेक्टर बरीच वर्ष महाराष्ट्रामध्ये म्हणजे मुंबईत राहिलेली आहे, त्याच्यामुळे कोल्हापुरीचा ढंग थोडा असतो, पण म्हणजे बोलल्यानंतर कळतं की मुंबईचा जन्म नाही आहे. पण अगदी थेट कोल्हापुरी फार प्रॉमिनंट पण नको होतं. सो तो गोल्डन मध्य साधण्याकरता बऱ्याच कोल्हापूरच्या लोकांशी बोलले मी, म्हणजे कोल्हापूरून इथं राहिलेल्या, आणि आय फाउंड अ पर्सन अँड टू गायडन्स फ्रॉम हिम. मी त्यांच्याबरोबर बोलायची, त्यांना सांगायचं हे वाचून दाखवा मला, कसं वाचाल, आणि मला जे त्यातनं ऑब्झर्व करायचं होतं ते मी तेवढं काढून घेतलं आणि आय अप्लाइड इट. आणि मला चांगलं आठवत आहे, मी जरा साशंक होते कारण मी फार एक तर तडफदार भूमिका केल्यात ना, तर फार अर्बन केल्यात, एज्युकेटेड अशा भूमिका केल्यात, पण मी अशी थोडी ग्रामीण पण नाही म्हणता येत, पण थोडासा त्याचा रंग लागलेली भूमिका केली नव्हती. कोल्हापुरी तर नाहीच नाही. माझ्या फिल्मच्या प्रेमियरला मागे अवधूत गुप्ते बसले होते आणि अवधूतनी इतकी मला दाद दिली, म्हटलं चला आता तो कोल्हापूरचा आहे आणि त्याला ते आवडलंय, सो आय मस्ट हॅव डन समथिंग राईट. सो जिथे जिथे संधी मिळते तिथे तिथे हे प्रयत्न करायला हवेत. आणि आय थिंक जगण्याची उत्सुकता पाहिजे, प्रत्येक क्षण जगण्याची. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. पण आता हे सगळं इन्स्पिरेशन कुठून मिळतं की तिकडे सॅन फ्रान्सिस्कोला राहायचं, इकडे मुंबईत यायचं, फिल्म करायची, प्रमोशनसाठी थोडा वेळ काढायचा आणि परत एकदा घरी जायचं? मला असं वाटतं की मी इतक्या गॅप नंतर करते, तेव्हा मला खरंच करायचं असतं म्हणून मी येते. त्याच्यामुळे आय एम रेडी टू ऑब्झर्व एव्हरीथिंग, ऑल द एक्सपिरियन्सेस, म्हणून मला खूपच मजा येते. आय एम रादर मोर एन्थुझियास्टिक दॅन द अदर ॲक्टर्स प्रॉब्ली. कुठल्या कलाकाराबरोबर काम करायला आवडेल इथून पुढे, असं वाटतं की येस याच्याबरोबर काम करायला हवं? मला सगळ्या नवीन कलाकारांबरोबर कामं करायला आवडतील. डिरेक्टर, नवीन डिरेक्टर्स बरोबर कामं करायला आवडतील. सगळे आत्ता किती मी चित्रपट लागोपाठ पाहिले जे नवीन दिग्दर्शक आहेत, आणि दे आर डुईंग फिनॉमिनल वर्क. ॲट द सेम टाईम हिंदीमध्ये जर असेल तर राजकुमार हिरानी मला खूप आवडतात, आणि असे इट्स अ लॉंग लिस्ट. अश्विनी, खूप खूप थँक्स, आज एवढ्या छान मनमोकळ्या गप्पा मारल्या. थँक्यू. आज चॅट कॉर्नरवर इथेच थांबतोय. पाहत रहा ABP माझा.